रिझर्व्ह बँकेनं कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय। रेपो रेटमध्ये 0.50% कपात केली आहे। सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे। त्यामुळे रेपो रेट 6% वरून 5.50% इतका झालाय। समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 2 कोटी वाहनांनी प्रवास केलाय आणि या वाहनांच्या माध्यमातून एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये 1530 कोटी रुपयांची भर पडली आहे। आता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं मोठा फौजफाटा तैनात केलाय। 50,000 सीआरपीएफ जवान, ड्रोन, बॉम्ब स्क्वॉड आणि श्वान पथकं तैनात केली आहेत। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी विशेष अशी ही खबरदारी घेतली जाते। अमरनाथ यात्रा ही निर्विघ्न व्हावी यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे। आतापर्यंत 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली। मुंबईमध्ये सर्वाधिक 2,32,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून 1,41,000 विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे। काल 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी ही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे तब्बल 1,00,000 विद्यार्थी पहिल्या फेरीला मुकणार आहेत आणि यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातले आहेत तर सर्वात कमी विद्यार्थी हे लातूर विभागातून आहेत। 11वीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला गुणवत्ता प्रवेश फेरी होणार आहे आणि 9 ते 11 जून या कालावधीमध्ये प्रवेश पूर्ण करण्यात येणार आहेत। अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे। 10वीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना डिजिलॉकरमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या डिजिलॉकरमध्ये मिळणार आहेत। नवी मुंबई महापालिकेनं अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलेली नाहीये आणि जून महिन्याचा आता पहिला आठवडा संपत आलाय तरी देखील अजूनही अनधिकृत शाळांची यादी जाहीर झालेली नाही। त्यामुळे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करणार का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय। अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी अशी मागणी पालक करत आहेत। आरटीईसाठी शिक्षण विभागानं 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर केलेत। पहिली ते 8वी पर्यंतच्या 4,79,000 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर करण्यात आले। मुंबईतील 714 कॉन्क्रीट रस्त्यांची कामं अर्धवट आहेत आणि या अर्धवट रस्त्यांना पावसाळ्यामध्ये तात्पुरत्या डांबरीकरणाचा मुलामा दिला जातोय। पावसाळा संपताच या रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे महापालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत। वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे। दुचाकीच्या विक्रीमध्ये 17% आणि कारच्या विक्रीमध्ये 8.6% इतकी घट झाली आहे। मोबाईलच्या विक्रीमध्ये 60% इतकी घट झाली आहे। वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा नवीन खाडीपूल प्रवाशांसाठी खुला झाला आहे त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका झाली आहे आणि सायन पनवेल महामार्गावरील प्रवास आता अधिक गतिमान होणार आहे। कुळगाव बदलापूर नगरपरिषद हायटेक झाली आहे। नगरपरिषदेच्या 44 सेवा आता ऑनलाईन झाल्यात त्यामुळे नागरिकांना घर बसल्या सुविधा मिळणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा कायम आहे। या महिन्यातही एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी निधीच उपलब्ध नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र या महिन्यात सुद्धा पुन्हा पूर्ण वेतन देणं इतका निधी सरकारकडून आलेला नाही। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे आणि त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय। मुंबईतल्या नाले सफाई, रस्ते काँक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे सर्व कामांची सखोल चौकशी करा असं खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 154 पैकी 14 अर्ज बाद झालेत त्यामुळे आता 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। संचालक पदासाठीची ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। 29 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडी दौरा केला आणि यावेळी त्यांनी पडघा बोरिवली ग्रामपंचायतीला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या जन्मजात दाखला आणि रहिवासी दाखला प्रमाणपत्रांची पाहणी केली। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना युबीटीमध्ये पक्ष प्रवेश झालेत। वैभव दळवी आणि सुजाता शिंगाडे यांनी शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश केला। सुजाता शिंगाडे शिंदेंच्या शिवसेनेच्या विभाग संघटिका होत्या मात्र आता सुजाता शिंगाडे स्वगृही परतल्यात।
मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची नाराजी आता दूर करण्यात मनसे नेत्यांना यश आलंय. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भेटीनंतर आपण नाराज नसल्याचं खेडेकरांनी म्हटलंय. आपण कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नसून राज ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं ते म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 14 जूनला माटुंग्यामधल्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. डॉक्टर गणेश चंदनशिवे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लोककलावंत हा पुरस्कार जाहीर झालाय. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिनेपार्श्व गायक आहेत आणि मुंबईमध्ये 14 जूनला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता आणि या प्रक्रियेला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यान तातडीनं विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कृती समितीनं दिला आहे. मुंबई विमानतळाच्या परिसरातील धुरक्याचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या ठिकाणी 2000 झाडांची लागवड केली आहे. परिसरातील वीज वापर कमी करून सौर ऊर्जा आणि पर्यायी हरित ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन 100% कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेत. आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबत मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि यावेळी कदम यांनी हे निर्देश दिलेत. मुंबई महानगरपालिकेकडून डोंगर उतारांवरच्या दरडी कोसळण्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यामध्ये 279 दरडी कोसळण्याची ठिकाणं आढळलेली आहेत आणि यामध्ये 75 ठिकाणं ही धोकादायक आहेत. 45 ठिकाणं ही अति धोकादायक श्रेणीत असल्याचं महापालिकेनं पाहणीतून स्पष्ट केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता उकाड्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईतल्या तापमानात सुद्धा चढ उतार होत आहेत. मोसमी वाऱ्यांची वाटचाल जैसे थेच आहे, त्यामुळे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस पडत नाहीये. मुंबईतील हवा आता प्रदूषित झाली आहे. मुंबईकरांना श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालंय. प्रदूषित हवेतील धुलीकण विषाणू थेट शरीरात जात असल्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. भारतात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 5364 वर गेली आहे. केरळ, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत आणि महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या 548 वर गेली आहे. दरम्यान आतापर्यंत 4724 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण सापडलेत. आतापर्यंत 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 18 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वांगणीजवळच्या पाषाणे गावामध्ये विकासकांकडून शासकीय नियमांची पायबंदी होतीये. अनेक गृहप्रकल्पातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते बाहेर सोडले जातात. तेव्हा उल्हास नदी प्रदूषित होतीये आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमही बंधनकारक असताना त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबईतील भटक्या जनावरांना पकडण्याचं काम कंत्राटी कामगारांना देण्यात आलंय. रस्त्यांवर भटकणाऱ्या जनावरांना पकडण्याचं हे काम महापालिकेचे कर्मचारी करतात. मात्र आता या कामाचा भार हा कंत्राटी कामगारांवर टाकलाय आणि त्यामुळे खासगी संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची सेवा घेत हा कारभार चालवला जातोय. मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीसाठी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबईत परळच्या केईम रुग्णालयामध्ये चोरीचा प्रयत्न फसला. महिला डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये चोरीचा हा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला डॉक्टरनं रंगेहात पकडत भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. ईएनटीची ट्रेनी असल्याचा बनाव या महिलेनं केला होता आणि या प्रकरणात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे धक्कादायक बातमी. मुंबईमधून लोकमान्य टिळक टर्मिनस इथून निघालेल्या भरधाव नांदेड स्पेशल ट्रेनमध्ये दरोड्याचा प्रयत्न झाला. कांजूर आणि भांडूप दरम्यान एका चोरट्यानं पनवेलच्या डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत डॉक्टर पती पत्नी ट्रेनमधून खाली पडल्यामुळे जखमी झाले. डिजिटल अरेस्टची धमकी देत डॉक्टरला गंडा घालण्यात आला. मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये घटना घडली. 73 वर्षाच्या डॉक्टरला 2,89,00,000 रुपयांना फसवलं आणि या प्रकरणात कारवाई करत सायबर पोलिसांनी 1,29,00,000 रुपये गोठवले आहेत. मुंबईच्या नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगाई झाली आहे. कंत्राटदारांकडून आतापर्यंत 3 कोटींचा दंड वसूल केला. एआय प्रणालीच्या आधारे कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे आणि आतापर्यंत नालेसफाईचं 82.31% काम पूर्ण झालंय.
नवी मुंबईतल्या एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 2,20,00,000 रुपयांना गंडा घातला। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर अधिक नफा मिळेल असं आश्वासन देऊन ही फसवणूक केली आहे। अंबरनाथमधल्या शिवगंगा नगरमध्ये भर दिवसा चोरट्यांनी घरफोडी केली। या घरामधून चोरट्यांनी 12 लाख रुपयांचं सोनं लंपास केलं। मात्र या प्रकरणात पोलीस तक्रार घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचललाय। एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये पश्चिम रेल्वेनं लोकल आणि मेल एक्सप्रेसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली आहे। पश्चिम रेल्वेनं या कारवाईमध्ये फुकट्या प्रवाशांकडून 43,54,00,000चा दंड वसूल केला आहे। मुंबई महापालिकेनं प्लास्टिक विरोधात आता कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमध्ये दुकानदार आणि विक्रेत्यांकडून 1,13,082 किलो प्लास्टिक जप्त केलंय आणि त्यांच्याकडून 8 कोटींचा दंडही वसूल केला। 2018 पासून ते मे 2025 पर्यंत ही कारवाई केली आहे। बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी एनएमएमटी प्रशासनानं सर्व 165 इलेक्ट्रिक बसचं सुरक्षा ऑडिट सुरू केलंय आणि संपूर्ण तपासणी झाल्यानंतर बस मार्गस्थ करण्यास सुरुवात केली। एनएमएमटीच्या घणसोली आगारामध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला। स्थानकामध्ये चुकीच्या दिशेनं उतरल्यानं या प्रवाशाचा मृत्यू झाला। तिकीट तपासणीच्या भीतीनं या प्रवाशानं विरुद्ध दिशेनं उडी मारलेली। मुंबई पुणे महामार्गावर एक दिशादर्शक फलक वाऱ्यामुळे पडला। सुदैवाने यावेळी महामार्गावर कुठलीही वाहनं नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। हा फलक एका संस्थेचा आहे आणि सुरक्षेबाबत माहिती देणारा हा फलक होता।